हॅलो गाईज, मला ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण बनवतो आहे मी. मला ॲक्च्युली निगेटिव्ह गोष्टी दाखवायच्या नव्हत्या व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला दाखवतो पुनावळीमधल्या रस्त्यांची काय अवस्था आहे. हे बघा, रस्त्याचं काम चाललं आहे. इतकी भयानक अवस्था, गेले 2 वर्ष झाले या रस्त्यांची कामं चालली आहेत, अजून कामं होत नाहीत. सो हे पुनावळे गावमधून मी आलो आहे. आता हे बघा काय अवस्था आहे. आता इथं सिंगल लेन चाललं आहे, इथपर्यंत ठीक आहे. हा रस्ता एकदा केला होता त्यांनी आणि हा चालला आहे. आता हा रस्ता अजून किती दिवस चाललं आहे काय माहिती. सो आता 2 महिन्यानंतर पावसाळा येणार आहे. सो हे बघा, हे दिसतंय, हा रस्ता व्यवस्थित आहे. इकडचा अजून केलेला नाही, निम्मा केला, निम्मा राहिला. आता सगळ्यात खतरनाक पार्ट, की ज्याच्यासाठी पुनावळ्यातून यायला नको म्हणतात, ते दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, आता इथून सुरू झालं काय ते, याच्यासाठी आपण टॅक्सेस भरतो. हे कच्चे रस्ते. आता एक्झॅक्ट कळते लोकांना की काय प्रॉब्लेम आहे इथे. आणि हाच तो अंडरपास की जिथं विकेंडला इतकं ट्रॅफिक असते. आणि हे ट्रॅफिक काय याच्यामुळं नसते, लोक शिस्तच नाही आहे. आता 2 लेनचा रस्ता आहे, पण लोकांना 3ऱ्या लेनमधून यायचं आहे किंवा 3-4 लेन करायचे. आता हा मध्येच थांबला आहे. हे बघा काय रस्त्याची अवस्था आहे. लोकांनी कशी घालवायची गाडी. पलीकडचा रोड पूर्ण झाला आहे आणि आता हा रस्ता प्रोसेसमध्ये आहे. धूळ या रस्त्याच्या बांधकामामुळे तर कंटिन्यू चाललेली असते. धूळ आहेच. हे पहा, एकदम कधी होते काय माहिती. आता हे जर पावसाळ्यापर्यंत नाही झालं तर फार वाईट अवस्था होणार आहे. हा रस्ता ऑलमोस्ट निम्मा कंप्लीट झाला आहे. ह्याचं पण कन्स्ट्रक्शन झालं आहे. याच्यावरती पाणी आहे. हे कदाचित 1 महिनाभरात सुरू होईल, मधला पॅच वगैरे सोडला तर. पण तो जो पॅच आहे अंडरपासच्या आसपासचा, तो मला वाटत नाही या पावसाळ्याच्या आसपास होईल. पण ही सिच्युएशन दाखवायची होती की खरंच डेंजर काम आहे. याच्यावरती पटकन काम झालं पाहिजे. किती वेळ लागतो या गोष्टींना. गेले 2 वर्षापासून चालले. हे बघा, धूळ आत्ता रात्रीची जरी बघितली तरी धूळ आहे. किती किमान गाड्या आहेत. हा पॅचचं काम चाललं आहे. आता ज्यावेळी पूर्ण काम होईल त्यावेळी मी पण व्हिडिओ बनवणार. रस्त्याचं काम झालं आहे, पण हे दाखवणं गरजेचं होतं मला असं वाटतंय. कारण की याच्यावरती काय होत नाही आहे. खूप डेंजर अवस्था आहे रस्त्यांची. आणि इथे आता भरपूर फ्लॅट झाले आहेत, बिल्डिंग झाल्या आहेत. त्याच्यामुळं लोकसंख्या अचानक वाढली आहे. लोकांच्या प्रत्येक फ्लॅट ओनरकडं 2 गाड्या आहेत. विकेंडला कार काढतात. सो त्याच्यामुळे ह्या रस्त्याची वर्दळ. आणि इवन हा रस्ता कनेक्टेड होतो मारुंजी साईडला, लाईफ रिपब्लिककडे. सो जे लोक सकाळी जॉबला जातात IT मध्ये, हिंजवडीमध्ये, त्यांना हा रस्ता कनेक्ट करतो आणि इझी ॲक्सेसेबल असल्यामुळे इथून सध्या गाड्यांची वाहतूक जास्त आहे. प्रशासन काम करतं आहे, पण किती काम स्लो चाललं आहे हे कळतंच आहे. गेली 2 वर्षापासून ही सिच्युएशन आहे. आता हा रस्त्याचं काहीच नाही. इथं पलीकडचा जो पार्ट आहे, इथं काहीच झालेलं नाही आहे. कधी होणार देव जाणे. मला असं वाटतं की हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांथ्रू प्रशासनापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि याच्यावरती कामं झाली पाहिजेत. हाच एक इंटेन्शन आहे. म्हणून मी युजली अशा मुद्द्याला हात घालणार नव्हतो, पण मला असं वाटलं की नाही यार, कोणी बोलत नसलं म्हणून आपण जरा बोललं पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. बाकी काही त्याच्यात हेतू नाही आहे. लवकरात लवकर कामं पूर्ण होऊन पुनावळे एकदम व्यवस्थित व्हावं हेच मला वाटतं. मी एवढा फ्लॅट विकत घेतला आहे, टॅक्स भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो, त्याच्या कुठेतरी मला बेनिफिट झाला पाहिजे, एवढंच म्हणायचं आहे. येस, दॅट्स इट. हेच बोलायचं होतं. हे बोलून मी व्हिडिओ फिनिश करतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.